आज आपण एक असा विषय बोलणार आहोत जो अनेकांच्या मनात असतो, पण कोणीही ओपनली बोलत नाही. फिंगरिंग म्हणजे नेमकं काय आणि पार्टनरला खरंच सॅटिस्फाईड कसं वाटतं? हा टॉपिक ऐकला की बहुतेक लोक लगेच फक्त फिजिकल टेक्निकचा विचार करतात. काहींना वाटतं की ही एक ट्रिक आहे, जी शिकली की सगळं परफेक्ट होईल. पण सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. फिंगरिंग ही फक्त फिजिकल गोष्ट नाही, ती पूर्णपणे पार्टनरच्या कम्फर्ट, कन्सेंट, इमोशनल कनेक्शन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर डिपेंड असते. जर या गोष्टी स्ट्रॉंग नसतील तर कोणतीही टेक्निक काम करत नाही. आता प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊया. आजच्या काळात इंटरनेट, रील्स, व्हिडिओज आणि इतर लोकांकडून खूप माहिती मिळते, पण त्यातली बरीच माहिती इनकम्प्लीट किंवा चुकीची असते. अनेक पुरुष असा समज करून घेतात की मी काही स्पेसिफिक गोष्ट केली की माझी पार्टनर लगेच खुश होईल, पण रियालिटी पूर्णपणे वेगळी आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येकाची कम्फर्ट लेवल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या शरीराची प्रतिक्रियासुद्धा वेगळी असते. त्यामुळे एकाच गोष्टीने सगळ्यांना सेम फिलिंग मिळत नाही. इथेच मिसअंडरस्टँडिंग सुरू होते. काही वेळा पार्टनर अनकम्फर्टेबल असते, पण ती ओपनली बोलत नाही आणि समोरच्याला वाटतं की सगळं ठीक चाललं आहे. हळूहळू या छोट्या गोष्टी मोठ्या गॅपमध्ये बदलतात. खरं पाहिलं तर सगळ्यात मोठी चूक ही आहे की आपण ॲझ्युम करतो, पण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आता रिझनकडे पाहूया. ही सिच्युएशन का तयार होते याचं मुख्य कारण आहे कम्युनिकेशनचा अभाव. आपण आपल्या पार्टनरला ओपनली विचारत नाही, तुला कम्फर्टेबल वाटतंय का? तुला काय आवडतं? तुला कधी रेडी वाटतं? आपल्याला वाटतं की या गोष्टी विचारणं ऑकवर्ड आहे किंवा सगळं आपोआप समजेल, पण खरं म्हणजे काहीच आपोआप समजत नाही. दुसरं कारण म्हणजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. मूव्हीज, सोशल मीडिया आणि चुकीच्या माहितीमुळे लोकांच्या माइंडमध्ये एक इमेज तयार होते की सगळं फास्ट, परफेक्ट आणि एफर्टलेस असतं. पण रिअल लाईफमध्ये ट्रस्ट बिल्ड करावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि पेशन्स ठेवावा लागतो. जेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा इंटिमेसी फोर्स्ड वाटू लागते आणि कनेक्शन कमी होतो. आता ट्रूथ समजून घेऊया, जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. महिलांसाठी इमोशनल सेफ्टी खूप महत्त्वाची असते. जर तिला सेफ, रिस्पेक्टेड आणि कम्फर्टेबल वाटत नसेल तर ती पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. आणि जेव्हा मन रिलॅक्स नसतं तेव्हा शरीरही नॅचरल रिस्पॉन्स देत नाही. याशिवाय कन्सेंट आणि कम्फर्ट हे कोणत्याही इंटिमसीचं बेस आहेत. जर पार्टनर मेंटली रेडी नसेल तर कोणतीही जवळीक पॉझिटिव्ह वाटत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लो आणि अंडरस्टँडिंग अप्रोच. घाई, प्रेशर किंवा एक्सपेक्टेशन टाकली की सगळं उलट होतं. म्हणजेच हे टेक्निकचं गेम नाही तर कनेक्शन आणि अंडरस्टँडिंगचं गेम आहे. आता सोल्युशनकडे येऊया. जर तुला खरंच तुझ्या पार्टनरला हॅप्पी, कम्फर्टेबल आणि सॅटिस्फाईड फील करून द्यायचं असेल तर काही बेसिक पण खूप पॉवरफुल गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कन्सेंट आणि कम्फर्ट. तिला कसं वाटतंय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. शांतपणे, रिस्पेक्टने आणि जजमेंट न करता बोलणं. तिसरी गोष्ट म्हणजे हायजीन. स्वच्छता ही फक्त हेल्थसाठी नाही तर ट्रस्ट बिल्ड करण्यासाठीही खूप महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट म्हणजे पेशन्स. सगळं लगेच परफेक्ट होत नाही, रिलेशनशिपमध्ये वेळ द्यावा लागतो. आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल कनेक्शन. तिची काळजी घेणं, तिचं ऐकणं, तिच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं या छोट्या गोष्टीच मोठं बॉन्डिंग तयार करतात. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घे. महिलांसाठी फीलिंग ऑफ सेफ्टी आणि ट्रस्ट ही सर्वात पहिली गरज असते. जेव्हा तिला वाटतं की हा माणूस मला समजून घेतो, माझा आदर करतो आणि मला फोर्स करणार नाही, तेव्हा ती नॅचरली ओपन होते. आणि जेव्हा ती ओपन होते तेव्हा इंटिमेसीसुद्धा नॅचरल आणि कम्फर्टेबल वाटते. पण जर तिच्या मनात थोडाही डाऊट, प्रेशर किंवा फिअर असेल तर ती पूर्णपणे इन्व्हॉल्व्ड होत नाही. बाहेरून सगळं नॉर्मल दिसेल पण आतून कनेक्शन फील होत नाही.
तिसरी मोठी चूक म्हणजे कम्युनिकेशन टाळणं. लोकांना वाटतं की या गोष्टी बोलायच्या नसतात किंवा बोलणं ऑकवर्ड आहे. पण खरं म्हणजे कम्युनिकेशन नसल्यामुळेच जास्त प्रॉब्लेम तयार होतात. जेव्हा पार्टनर ओपनली बोलू शकत नाही, तेव्हा ती स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही आणि मग डिससॅटिस्फॅक्शन वाढते. आणखी एक मिस्टेक म्हणजे फक्त फिजिकल ॲस्पेक्टवर फोकस करणं. इंटिमेसी ही फक्त शरीरापुरती मर्यादित नसते. ती इमोशनल बॉन्डिंग, ट्रस्ट आणि रिस्पेक्टवर टिकून असते. जर रिलेशनशिपमध्ये रोजच्या आयुष्यात रिस्पेक्ट, केअर आणि अंडरस्टँडिंग नसेल, तर फक्त काही मोमेंट्समध्ये ते सडनली तयार होत नाही. आता राईट माइंडसेटबद्दल बोलूया, जो सगळ्यात पॉवरफुल आहे. जर तुला खरंच तुझ्या पार्टनरला खुश आणि सॅटिस्फाईड ठेवायचं असेल, तर माइंडसेट बदलणं खूप गरजेचं आहे. मी काय करतोय यापेक्षा तिला कसं वाटतंय यावर फोकस ठेव. जेव्हा तू स्वतःपेक्षा पार्टनरच्या कम्फर्ट आणि फिलिंगला इम्पॉर्टन्स देतोस, तेव्हा सगळं नॅचरली इम्प्रूव्ह होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पेशन्स. आजकाल सगळ्यांना फास्ट रिझल्ट हवा असतो, पण रिलेशनशिपमध्ये शॉर्टकट्स नसतात. जितका वेळ तू पार्टनरला समजून घेण्यात घालवतोस, तितकं बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं. आणि जेव्हा बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं, तेव्हा इंटिमसीसुद्धा एफर्टलेस वाटते. आता शेवटी एक खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. अनेक लोक अजूनही असा विचार करतात की इंटिमेसी म्हणजे फक्त काही स्पेसिफिक गोष्टी करणं, काही टेक्निक वापरणं किंवा काहीतरी स्पेशल करून पार्टनरला इम्प्रेस करणं. पण खरं सांगायचं झालं तर ही सगळी विचारसरणीच चुकीची आहे. कारण इंटिमेसी ही कधीच फक्त शरीरापुरती मर्यादित नसते. ती दोन लोकांमधल्या ट्रस्ट, रिस्पेक्ट, अंडरस्टँडिंग आणि इमोशनल बॉन्डिंगवर उभी असते. जेव्हा आपण फिंगरिंगसारख्या विषयाकडे पाहतो, तेव्हा आपण त्याला एक आयसोलेटेड ॲक्ट म्हणून बघतो. पण रियालिटीमध्ये तो एक पार्ट आहे, एक मोठ्या कनेक्शनचा, जो रिलेशनशिपमध्ये तयार होतो. जर त्या रिलेशनशिपमध्ये आधीपासूनच मिसअंडरस्टँडिंग, लॅक ऑफ कम्युनिकेशन किंवा रिस्पेक्टची कमतरता असेल, तर कोणतीही फिजिकल गोष्ट त्या गॅपला भरून काढू शकत नाही. उलट कधीकधी ती सिच्युएशन अजून ऑकवर्ड बनवते. म्हणूनच सगळ्यात पहिली गोष्ट जी तुला लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे पार्टनर ही काही ऑब्जेक्ट नाही जी सॅटिस्फाय करायची आहे. ती एक व्यक्ती आहे, जिच्या भावना आहेत, जिच्या बाउंड्रीज आहेत आणि जिची स्वतःची कम्फर्ट झोन आहे. जेव्हा तू हा पर्स्पेक्टिव्ह बदलतोस, तेव्हा तुझं सगळं अप्रोच बदलतं. तू मी काय करू यापेक्षा आपण दोघं कसं कम्फर्टेबल राहू असा विचार करायला लागतोस. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपॅरिझन टाळ. आजकाल सोशल मीडियामुळे लोक सतत स्वतःची तुलना इतरांशी करत असतात. कोणीतरी काय करतंय, कोणाचं रिलेशनशिप कसं आहे, कोण किती परफेक्ट आहे, हे सगळं बघून लोक प्रेशर घेतात. पण खरं काय आहे? प्रत्येक रिलेशनशिप युनिक असतो. जे एका कपलसाठी काम करतं ते दुसऱ्यासाठी काम करेलच असं नाही. त्यामुळे बाहेरचं सगळं बाजूला ठेव आणि फक्त तुझ्या पार्टनरसोबतचं कनेक्शन इम्प्रूव्ह करण्यावर फोकस कर. आता एक प्रॅक्टिकल ट्रूथ, सायलन्स म्हणजे कम्फर्ट नाही. अनेक वेळा पार्टनर काही बोलत नाही याचा अर्थ सगळं ठीक आहे असं नसतं. कधीकधी ती बोलत नाही कारण तिला ऑकवर्ड वाटतं किंवा ती हर्ट होऊ नये म्हणून शांत राहते. त्यामुळे गेस करण्यापेक्षा विचारणं नेहमी बेटर. सिम्पल क्वेश्चन्स, काम टोन आणि जेन्युइन इंटेन्शन हे खूप काही बदलू शकतं. आता रिस्पेक्टबद्दल बोलूया. रिस्पेक्ट म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी नाहीत, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतो. जसं की तिचं ऐकणं, तिच्या फिलिंग्सला इम्पॉर्टन्स देणं, तिच्या बाउंड्रीजला ऑनर करणं. जेव्हा तिला वाटतं की माझं ऐकलं जातंय, मला व्हॅल्यू दिलं जातंय, तेव्हा ती नॅचरली क्लोज होते. आणि जेव्हा क्लोजनेस येते, तेव्हा इंटिमेसीसुद्धा नॅचरल वाटते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ऑनेस्ट व एज्युकेशनल कॉन्टेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा.